अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकाच गाडीतून अंबाबाई मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत। अमित शहा हे कोल्हापुरात पोहोचलेले आहेत आणि कोल्हापुरात पोहोचल्यानंतर अमित शहा आता अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आहेत। ऑपरेशन टायगर जेव्हापासून सुरू झालंय त्यानंतर अमित शहांच्या महाराष्ट्रात येण्याची ही पहिलीच वेळ आहे। अमित शहा काही पदाधिकाऱ्यांच्या भेटी सुद्धा यात घेणार आहेत। अर्थात अमित शहांचं सासर हे महाराष्ट्रातलं आहे, कोल्हापुरातलं आहे, त्याच्यामुळे बऱ्याचदा त्यांचं इथे येणं असतं आणि अंबाबाईच्या दर्शनाला सुद्धा ते बऱ्याचदा जातात। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, काय शेड्यूल आहे नेमकं अमित शहांच्या दौऱ्याचं? कुठली सभा किंवा पदाधिकाऱ्यांसोबत संवाद ते साधणार आहेत का? काही मिनिटांपूर्वीच आपण पाहिलं की अमित शहा कोल्हापूर सर्किट जे आहे तिथून बाहेर पडलेले आहेत सर्किट हाऊस मधून, आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघही एकाच गाडीतून अंबाबाई मंदिराच्या दिशेने गेलेले आहेत। त्या ठिकाणी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी विकास कामाची चर्चा होईल। एकूणच आपण पाहतो की जे विकास काम संवर्धनचं सुरू आहे त्या ठिकाणी पाहणी करतील अमित शहा आणि त्याच्यानंतर कोल्हापुरातील पोलीस ग्राउंड या ठिकाणी सभेला संबोधित करतील। खरं तर आपण पाहतो की अंबाबाईवर विशेष निष्ठा आपण पाहतो की अमित शहा यांचा आहे, कारण अमित शहांना कोल्हापूरचे जावाई म्हणतात, कारण त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या प्रदीर्घ काळ कोल्हापुरात राहिलेल्या आहेत आणि कोल्हापुरात असतानाच त्यांचा विवाह जो आहे तो झालेला होता। त्यामुळे आपण पाहतो की अमित शहा आजच्या बैठकीमध्ये किंवा आजच्या सभेमध्ये नेमकं काय बोलणार, कशा प्रकारची भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूरच्या विकासासाठी ते मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद किंवा घोषणा करू शकतात अशा प्रकारची अपेक्षा आहे। पण दुसरी गोष्ट अशी आहे की अमित शहा, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री एकाच गाडीतून महालक्ष्मी मंदिराच्या दिशेने गेलेले आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे की तिघांमध्ये काहीतरी संवाद झाला असेल, कारण आपण पाहतो की ज्या राज्यामध्ये राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, ऑपरेशन टायगर राबवण्यात आलेलं आहे, त्या संदर्भात सुद्धा त्यांच्यामध्ये संवाद होऊ शकतो किंवा पुढच्या काळामध्ये कशा प्रकारची राजकीय रणनीती आखली जाऊ शकते या संदर्भात देखील संवाद त्यांच्यामध्ये घडू शकतो। अशा प्रकारची एकूण शक्यता आपल्याला वर्तवता येईल। कारण पण एकूणच आपण पाहतो की अमित शहा काल रात्री उशिरा कोल्हापुरात आपले सहकुटुंब पोहोचलेले आहेत आणि आज ते अंबाबाई देवीचं दर्शन करून नंतर दोन सभांना संबोधित करतात, एक पोलीस ग्राउंडवर आणि दुसरी सभा जी आहे ती इचलकरंजीच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी संबोधित करतील। त्यामुळे आजच्या सभेच्या निमित्तानं आपण पाहतो की अमित शहा काय बोलतात त्याकडे लक्ष लागलेलं आहे। सहकार मंत्री देखील आहेत, त्यामुळे इचलकरंजीच्या सभेच्या पूर्वी काही दोन डेलिगेट्सना भेटणार आहेत, दोन ठीक आहे या ठिकाणी लोकांना भेटणार आहेत। त्यामध्ये साखर कारखानदारीच्या प्रश्नासंदर्भात देखील सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे। ठीक आहे प्रताप, धन्यवाद या माहितीसाठी।